कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। घर असो की कार्यालय, रस्ता असो की सार्वजनिक ठिकाण, प्रत्येक ठिकाणी महिलांना लक्ष्य केले जात आहे। त्यामुळे महिला खरोखरच सुरक्षित आहेत का असा बोलण्याची वेळ आली आहे। त्यात आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। त्यात तर ही महिला एका रुग्णालयात तपासणी करण्यासाठी गेली होती, पण तिला माहिती नाही की तपासणीच्या नावाखाली तिच्या सोबत काहीतरी भयंकर प्रकार घडणार आहे। या घटनेने सर्वच जण हादरून गेले आहेत। ही घटना सोलापुरात घडली। सोलापूर महापालिकेचे रामवाडी आरोग्य केंद्र आणि प्रसूतीगृह आहे। या ठिकाणी एक गर्भवती महिला एक्सरे काढण्यासाठी आली होती। सर्व आवश्यक बाबी पूर्ण केल्यानंतर ती एक्सरे रूम मध्ये गेली। तिथे गुरुप्रसाद इनामदार नावाचा टेक्निशियन होता। तोच एक्सरे मशीन ऑपरेट करत होता। यावेळी त्या महिलेला पुढे काय होणार याची काही कल्पना नव्हती। एक्सरे काढायचं आणि घरी जायचं असं तिच्या डोक्यात चाललं होतं, पण पुढे भलतंच घडलं। या टेक्निशियनच्या मनात वाईट विचार आले। त्याने एक्सरे काढण्याच्या नावाखाली महिलेच्या मनाला लज्जा वाटेल असे गैरकृत्य केले। त्याने ही गर्भवती महिला हादरून गेली। तिने प्रसंगावधान राखत तिथून काढता पाय घेतला आणि थेट आपले घर गाठले। झालेल्या घटनेनं तिला धक्का बसला। तिने सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला। त्यांनी ही वेळ न दवडता हा सर्व प्रकार पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या कानावर घातला। शिवाय याबाबतची तक्रारही त्यांनी केली। झालेला हा प्रकार गंभीर होता, त्यामुळे तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले। ही चौकशी आरोग्य विभागाने केली। शिवाय त्याचा चौकशी अहवालही त्याच वेगाने महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला। अहवालावरून संबंधित कर्मचारी गुरुप्रसाद इनामदार याला तातडीने निलंबित करण्यात आले। या गंभीर घटनांमध्ये एक्सरे काढण्याच्या ठिकाणी असे कृत्य होत असेल तर काय करायचे असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे। शिवाय निलंबनाची कारवाई पुरे नाही, त्याला कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी केली जात आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।